नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या या भागात मी आपली सखी प्रज्ञा विरगळ आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. नेहमीप्रमाणेच आपण आजच्या या भागात एका अतिशय महत्त्वपूर्ण अशा विषयावरती बोलणार आहोत. आपण अनेक वस्तू विकत घेत असतो, अनेक सेवांचा लाभ घेत असतो. कधी कधी आपण त्या विकतोही. तर या खरेदी विक्रीमध्ये ना आपण अनेकदा अप्रत्यक्षपणे आणि प्रत्यक्षपणे कर देत असतो. आता आपल्या ज्या भारतामध्ये जी आत्ताची जी सध्याची जी कर प्रणाली आहे ती थोडीशी गुंतागुंतीची आहे, थोडी जटिल आहे आणि त्यात आता एक मोठं स्थित्यंतर योग घातलेला आहे. टीव्हीवरती जाहिरातींमध्ये बातम्यांमध्ये आपण एक शब्द ऐकत आहोत, तो म्हणजे जीएसटी. लवकरच आता जीएसटी लागू होणार आहे. तर हे जीएसटी म्हणजे नेमकं काय आहे, ही जी नवी कर व्यवस्था आहे ती नेमकी कशा पद्धतीने लागू होणार आहे आणि आपल्यासारख्या सर्वसामान्य जनतेवरती त्याचा काय परिणाम होणार आहे, कोणते फायदे कोणते तोटे, या सर्व विषयांवरती आज आपण इथे सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मॅडम, तज्ञ मंडळी बोलवलेली आहेत. पण त्यापूर्वी मी तुम्हाला सांगते की आजचा आपल्या कार्यक्रमाचा विषय काय आहे. वस्तू आणि सेवा कर, संकल्पना आणि स्वरूप. आणि मार्गदर्शनासाठी तज्ञ म्हणून आपण आमंत्रित केलेला आहे विशाखा बोरसे मॅम यांना. नमस्कार मॅडम, तुमचं मनापासून स्वागत. शिवडे मॅम, नमस्कार मॅम, तुमचं सुद्धा मनापासून स्वागत. अर्थशास्त्र तज्ञ आहेत आणि शिवाय त्या चार्टर्ड अकाउंटंट म्हणून काम पाहतात. आणि नेहमीप्रमाणेच तुमचाही सहभाग आमच्या कार्यक्रमामध्ये अपेक्षित आहे. नंबर तुम्ही टिपून घ्या. संपर्क करण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 24988050. मोबाईलच्या माध्यमातून संपर्क साधण्यासाठी आणि मुंबई बाहेरील जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एसटीडी कोड आहे 022. फोन करताना काही गोष्टींची काळजी आपण नेहमीच घेत असतो. फोन करत असताना आपल्या टीव्हीचा आवाज पूर्णतः बंद करा, जेणेकरून तुमचा आवाज आमच्यापर्यंत सलगपणे ऐकू येईल आणि आपलं बोलणं सलग होईल. आणि मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर फोन अशा ठिकाणाहून करा जिथे रेंज असेल आणि आसपास आवाज नसेल. आणि आपला आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे जीएसटी. तर या हिशोबाने जर तुम्ही प्रश्न विचारले तर आपला कार्यक्रम अधिकाधिक माहितीपूर्ण होईल. म्हणजे कसं आहे ना की भारतीय अर्थव्यवस्था ही जगातल्या मोठ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे आणि प्रत्येक देशाची स्वतःची अशी कर प्रणाली असते. तशी आपल्या भारताची सुद्धा आहे. इतिहास साक्षी आहे की भारत सोने की चिडिया म्हणून संबोधला जायला. परंतु आता असं आहे ना की वास्तविकता बदललेली आहे, परिस्थिती बदललेली आहे आणि जीडीपीची आकडेवारीतही मोठा बदल झालेला आहे. आणि एक महत्त्वाचा बदल होतोय तो म्हणजे आपल्या कर व्यवस्थेमध्ये जीएसटी लागू होत आहे. नेमकं काय, कशा पद्धतीने, ते आज आपण जाणून घेणार आहोत. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीला मला स्वाती मॅमना विचारायचं आहे की जीएसटी म्हणजे नेमकं काय. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर असून तो वस्तू आणि सेवांवर लागू राहील. वन नेशन वन टॅक्स हा जीएसटीचा गाभा आहे. संपूर्ण देशात, राज्यात कुठेही तुम्ही धंदा करा, सगळीकडच्या इनडायरेक्ट टॅक्सच्या पद्धती, सगळीकडचे कॉम्प्लायन्सेस एकसारखेच असावेत आणि त्यायोगे सगळ्यांना धंदा करणं सोपं जावं, हा जीएसटी मागचा उद्देश आहे. अनेक विकसित देशात याच पद्धतीची कर प्रणाली अस्तित्वात आहे. त्यामुळे कर आकारणीत सुटसुटीतपणा येणार आहे. अतिशय छान सोप्या शब्दात तुम्ही सांगितलं. अनेक टॅक्स आहेत आणि नेमकं जीएसटी म्हणजे काय हे तुम्ही आता पाहिलं. परंतु आता असं आहे की आत्ता जी सध्याची टॅक्स आहेत, अनेक टॅक्सेस होते, नेमके कोणते टॅक्स कॅन्सल झालेले आहेत. विशाखा मॅम, तुम्ही काय सांगाल. पूर्वी आपल्याकडे वेगवेगळ्या राज्यामधून 29 राज्यामधून 29 प्रकारचे मूल्यवर्धित कर होत होते आणि केंद्र सरकाराकडनं एक्साइज ड्युटी हा कायदा आणि सर्व्हिस टॅक्स ह्याच्या हा कायदा पण त्यांच्याकडनं इम्प्लिमेंट होत होता. पण आता असं होणार आहे की हे सगळे केंद्र शासन आणि राज्य शासन या दोघांकडूनही आकारले गेलेले 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर आता जीएसटी मध्ये सबस्युम होणार आहेत. सबस्युम होणार आहे ह्याचा अर्थ 17 प्रकारचे अप्रत्यक्ष कर जाऊन आता फक्त एक जीएसटी हाच आपल्याला एक कर लागणार. म्हणजे मी अनेक टॅक्स भरते आतापर्यंत 17 प्रकारचे, आता तसं काहीही करायची गरज नाही. आता फक्त एकच सिंपल होणार आहे, एकच टॅक्स द्यायचा. हो. अच्छा. 2007-2008 पासून हा प्रस्तावित होता हा पूर्ण जीएसटीचं प्रकरण आणि आता त्याचं इम्प्लिमेंटेशन होत आहे. बराच अवधी गेलेला आहे. परंतु आधीची जी कर व्यवस्था होती आणि आताची जी जीएसटी आहे याच्यात कोणता असा आमूलाग्र बदल तुम्हाला सांगावासा वाटेल. तसं मी मगाशी म्हटलं की एक मोठा बदल म्हणजे कर भरण्यामध्ये होणारा सुटसुटीतपणा.
पूर्वी 29 राज्यांचे 29 मूल्यवर्धित कर आणि हे सगळे कर वेगवेगळ्या राज्यामध्ये होत होते. त्याच्यातून बरेच विवाद निर्माण व्हायचे आणि पुन्हा केंद्र शासनाचाही वेगळा एक्साईज ड्युटी आणि सर्व्हिस टॅक्सचा वेगळा हा कर लागायचा. हे सगळं विवाद खूप व्हायला लागले आणि त्याच्यातून अशी एक धारणा आली की आपण वन नेशन वन टॅक्स आणि वन मार्केट अशी संकल्पना का आणू नये. म्हणून जीएसटी मध्ये हे सगळे कर आता आता एक जीएसटीच होणार आहे. म्हणजे एकच अप्रत्यक्ष कर आता आपल्याला भरावा लागणार आहे. हा एक मोठा फरक आहे. म्हणजे विवाद जातील आणि लिटिगेशन आपण जे म्हणतो ते कमी होईल. मॅम, तुम्ही सांगू शकाल का की कोणते टॅक्सेस आहेत जे कॅन्सल झालेले आहेत? नक्कीच. सध्या अस्तित्वात असलेल्या इनडायरेक्ट सिस्टीममध्ये आपण विविध प्रकारचे कर भरतो. त्याच्यामध्ये जी पद्धत आहे त्याला मल्टी पॉइंट टॅक्सेशन असं म्हटलं जातं. म्हणजे या पद्धतीमध्ये वस्तूच्या उत्पादनापासून तुम्ही स्क्रीनवरती हे बघू स्क्रीनवरती शकता. आपण पाहू शकता लिहिलेलं आहे. या पद्धतीमध्ये वस्तूच्या उत्पादकांनी उत्पादन केल्यापासून ग्राहकाच्या हातामध्ये वस्तू पडेपर्यंत प्रत्येक पॉइंटला त्याला टॅक्स द्यायला लागत होता. तसंच सध्याच्या सिस्टीममध्ये टॅक्सवरती टॅक्स आपल्याला बसत होता. उदाहरणार्थ समजा वॅटची आपण किंमत ठरवणार असू तर त्यासाठी आपल्याला एक्साईज धरून आलेली किंमत विचारात घ्यावी लागत होती. तसंच आपल्याला एकाच वस्तूवर कधी कधी डबल कर द्यायला लागत होते. म्हणजे डबल टॅक्सेशन. उदाहरणार्थ आपण जर का एसी हॉटेलमध्ये, मॅकडोनल्डमध्ये, सबवेमध्ये बघितलं तर बिलामध्ये दोन्ही टॅक्स लावलेले दिसतील. आपण घर खरेदी करतो तेव्हाही दोन्ही टॅक्स लागतात. लीज खरेदीवर देखील दोन्ही टॅक्स लागलेले दिसतील. त्यामुळे अशा प्रकारे डबल टॅक्सेशन, मल्टिपल टॅक्सेशन आणि टॅक्सवरती टॅक्स या तिन्ही गोष्टी अवॉइड होऊन जीएसटी मध्ये आपण फक्त एक टॅक्स भरणार आहोत. मला एक विचारावंसं वाटतं इथे की मी एक सर्व्हिस देते, प्रॉडक्ट्स बनवते, तर मी रॉ मटेरियल घेताना पण टॅक्स घेणार आणि परत पुन्हा ते मॅन्युफॅक्चरिंगचं परत मला एक टॅक्सेशन असणार वेंडर्स कडून किंवा मी कसं काही केलं आणि पुन्हा मग मी विकणार तर त्याच्यामध्ये मग हे टॅक्स डिडक्ट होणार का? म्हणजे कशा पद्धतीने काय होऊ शकतं? काय सांगाल? म्हणजे असं होणं चान्सेस आहे? तुम्ही जो पूर्वी आता तुम्ही खरेदी करताना काही टॅक्स भरलाय. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक काही गोष्टी बनवत आहात आणि त्याच्या क्लेचं काही तुम्ही एक क्लेचा पॉट बनवत आहात आणि पॉट विकत घेताना तुम्ही माती विकत घेतली तर त्यावर तुम्ही काही टॅक्स भरलेला आहे. मग तुम्ही तो पॉट जेव्हा त्याचं उत्पादन कराल आणि पुढे विकाल मग पॉटवर तुम्हाला तुमच्या ग्राहकाकडून काही कर वसूल करावा लागेल. पण तो वसूल केल्यानंतर तुम्ही जेव्हा कर भराल तेव्हा तुम्ही आधी जो कर तुमच्या खरेदीवर भरलेला आहे त्याची वजावट तुम्हाला त्या करामधून मिळेल. हे खूप छान आहे. म्हणजे मला अनेक वेळा सारखा टॅक्स भरण्याची गरज नाहीये. एक जुजबी कल्पना आलेली आहे की जीएसटी म्हणजे काय. पण आता मी सर्वसामान्य व्यक्ती आहे तर माझ्या आयुष्यावरती किंवा मी बऱ्याचदा मी खरेदी विक्री करत असते, आपण सतत करत असतो, तर सर्वसामान्य जनतेवरती याचा काय परिणाम होणार आहे? म्हणजे कशा पद्धतीने सांगू शकाल स्वाती मॅम? सर्वसामान्य जनतेला आता बऱ्याच प्रकारचे टॅक्स द्यावे लागणार नाहीये. उदाहरणार्थ जीएसटीमुळे करमणूक कर, लॉटरी कर, एंट्री टॅक्स, सेस, खरेदी कर, वॅट, एक्साईज असे असंख्य कर, नावं घ्याल तेवढी कमी, हे सगळे असे सगळे कर आता त्यांना द्यावे लागणार नाहीत. त्यामुळे नॅचरली जितके तुम्ही कर कमी द्याल तेवढी तुमची महागाई आपोआपच कमी होणार. तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता की कोणते कर आता कॅन्सल झालेले आहेत. एक सविस्तर अशी माहिती त्याच्यावरती तुम्हाला वाचायला मिळेल. तुम्ही सांगितलं की आता एवढे सगळे टॅक्स होणार आहेत, पण तुम्ही मला मगाशी पर्सेंटेज सांगितलं की एक XYZ, तर ते पुन्हा एक्सप्लेन कराल का? की 18%, 24% असं बरंच ऐकलं जातं, खूप शब्द अंक ऐकू येतात. नेमकं काय गमक आहे? काय सांगाल विशाखा मॅम? जीएसटी मध्ये 5 स्लॅब्स ठेवलेले आहेत. म्हणजे 5 कराचे दर ठेवलेले आहेत. 0, 5, 12, 18 आणि 28. तर आपल्या जीवनोपयोगी जे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनासाठी आपल्याला ज्या वस्तू लागतात किंवा गृहोपयोगी वस्तू म्हणतो आपण त्याला, अशा सगळ्या वस्तू आपण CPI कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मध्ये या वस्तू येतात. तर आपल्या कन्झ्युमर प्राइस इंडेक्स मधल्या जवळजवळ 81% वस्तूंवरचा कराचा दर हा 18% किंवा 18% पेक्षा कमी ठेवलेला आहे आणि त्याच्यापैकी जवळजवळ 55% वस्तूंचा दर हा 0% आहे. म्हणजे उदाहरणार्थ घ्यायचं म्हटलं तर आपल्याला दैनंदिन जीवनात महिलांसाठी किंवा आपण घर चालवताना आपल्याला लागणारे धान्य, पीठ, दूध, भाज्या, फळे ह्यांच्यावरचा रेट मुद्दाम हा 0% ठेवण्यात आलेला आहे. तुम्ही पाहू शकाल की 5% टॅक्स कोणावरती, 12% कुठल्या वस्तू आणि सेवा आहेत.
ही खूप छान वर्गवारी आहे. तर थोडक्यात कन्झ्युमरसाठी, ग्राहकांसाठी अतिशय सोपं झालेलं आहे का हे सगळं? म्हणजे टॅक्स देणं किंवा घेणं प्रकरण किंवा समजून घेण्याच्या दृष्टीने गोष्टी सोप्या झालेल्या आहेत, स्वाती मॅम? नक्कीच सोप्या होणार आहे. ग्राहकांना बेसिकली आपण जेव्हा टॅक्स देतो तेव्हा बरेचदा आपल्याला माहितीही नसतं की आपण टॅक्स देत आहोत, कारण तो इनडायरेक्ट टॅक्स आहे. जसं आपण स्वतःहून टॅक्स पे करणं आणि कोणीतरी मॅन्युफॅक्चररनी आपल्या हातातून टॅक्स आपल्या नकळत घेणं तसं आहे. त्यामुळे आता टॅक्समध्ये त्यांना इनपुट क्रेडिट मिळत असल्यामुळे त्यांना नक्कीच आपल्याला स्वस्त देणं सहज शक्य होणार. एक भीती, कारण का आता तुम्ही एवढे पर्सेंटेज सांगितले, 5%, 12%. आधीचा टॅक्स कमी होता, आत्ताचा टॅक्स जास्ती झालाय, महागाई वाढतेय का? माझ्या मनात खूप संभ्रम आहे, अनेकांच्या मनात संभ्रम आहे. तर मॅम तुम्ही काय सांगाल विशाखात? हो, सकृतदर्शनी आपण असं पाहिलं तर आपल्याला दिसेल की 18-28 हे फार मोठे दर आहेत. एकाला खूप मोठा अंक वाटतो. तसे फार ते मोठे वाटतात, पण तसं नाहीये. कारण पूर्वी जीएसटीच्या पूर्वी जे वेगवेगळे दर लागत होते ते एक्साइज ड्युटी, मूल्यवर्धित कर, ऑक्ट्रॉय, नंतर तुम्ही बाहेर विक्री केली तर तुम्हाला सीएसटी लागायचा, नंतर तुम्ही राज्यामध्ये काही गोष्टी घेऊन आला तर तुम्हाला एंट्री टॅक्स म्हणजे प्रवेश कर लागायचा. असे अनेक कर लागायचे. हे अनेक करावर कर लागल्यामुळे त्यांचा जो बोजा होता आणि जो दर त्याच्यातून उत्पन्न व्हायचा तो दर नक्की 18 किंवा 28% जास्तच असायचा. अच्छा, म्हणजे आणि हे सगळे छुपे कर होते. हे आपल्याला बिल घेताना हे कर दिसायचे नाही. आता जीएसटी मध्ये जरी 18-28 हे दर जरी जास्त वाटत असले तरी हे कर जास्त नाही. ह्याचा इन्सिडन्स वॅट पेक्षा आणि आधीच्या कर प्रणालीपेक्षा कमीच आहे. मला ह्याच तुमच्या माहितीला अनुसरून विचारायसाठी तुम्ही सांगितलं छुपे कर, हे जे अप्रत्यक्ष कर आहेत आणि हे प्रत्यक्ष कर आहे, थोडंसं विस्तृत सांगाल का? स्वाती मॅम काय सांगाल? नक्कीच. आपण स्क्रीनवरती पण बघू शकतो. कर आपण नॉर्मली 2 प्रकारे देतो. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स, अप्रत्यक्ष प्रत्यक्ष म्हणण्यापेक्षा डायरेक्ट इनडायरेक्ट कदाचित सगळ्यांना जास्त चांगलं समजेल. एक म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि दुसरा म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. जेव्हा एखादा माणूस स्वतः मिळवलेल्या उत्पन्नावर स्वतःहून कर भरतो त्याला डायरेक्ट टॅक्स म्हणतात, म्हणजे इन्कम टॅक्स. आपण आपल्याला जी काही सॅलरी मिळते किंवा बिझनेसमध्ये जो काही प्रॉफिट होतो त्या प्रॉफिटवरती आपण जो टॅक्स भरतो तो डायरेक्ट टॅक्स. त्याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे इन्कम टॅक्स. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे मॅन्युफॅक्चरर जेव्हा गोष्टी मॅन्युफॅक्चर करतो किंवा प्रोड्यूस करतो त्या एका हातातून दुसऱ्या हातामध्ये जेव्हा त्या गोष्टी पोचवल्या जातात तेव्हा ग्राहक त्याच्या नकळत जो टॅक्स भरतो तो म्हणजे इनडायरेक्ट टॅक्स. उदाहरणार्थ विक्री कर. मी जेव्हा एखादी वस्तू एखाद्या दुकानदाराकडून 100 रुपयांना विकत घेतो तेव्हा मला समजा 10 रुपये विक्री कर भरावा लागत असेल, तेव्हा पुन्हा तीच वस्तू दुसरा दुकानदार जर का रिटेलर होलसेलर अशी चेन असते. मॅन्युफॅक्चरर, होलसेलर, रिटेलर आणि मग ग्राहक अशी चेन असते. त्या मॅन्युफॅक्चररकडून जेव्हा होलसेलरकडे जातो तेव्हा त्याच्यात टॅक्स ऍड होतो, होलसेलरकडून रिटेलरकडे जातो तेव्हा त्याच्यात टॅक्स ऍड होतो. टॅक्सची नावं विविध आहेत, वेगळी आहेत, पण दरवेळेला टॅक्स ऍड. आणि जेव्हा तो ग्राहकापर्यंत येतो तेव्हा एक मोठा आकडा ग्राहक पे करत असतो. खूप साऱ्या गोष्टी आहेत, खूप क्वेश्चन्स आहेत, मनात अनेक शंका आहेत. फोन लागत नसेल तर तुम्ही आमच्या फेसबुक, ट्विटर किंवा जीमेलवरतीही आम्हाला तुम्ही संपर्क साधू शकता. ट्विटरवरती ट्विट करण्यासाठी हॅशटॅग आहे #सखीसह्याद्री किंवा #DD सह्याद्री. प्रश्न नक्की विचारा, मॅम आहेत, नक्की तुम्हाला मार्गदर्शन करतील. चर्चा पण पुढे चालू करूया. आपण बेसिक माहिती करून घेतली की जीएसटी म्हणजे काय, पण महिलांसाठी ॲज अ ऑन्टरप्रिनर आहेत किंवा माझा स्वतःचा एक बिझनेस आहे तर स्पेसिफिक काही जीएसटी काही सवलती देत आहे का? आणि जर मला खरोखर जीएसटीचा लाभ घ्यायचा आहे तर प्रोसेस काय आहे, काय सांगाल मॅडम? जीएसटी मध्ये तुम्हाला नोंदणी करायची असेल तर 20 लाखाचं तुमचं टर्नओव्हर वर्षाला पाहिजे. त्याच्यामुळे 20 लाखाच्या वर असेल तर तुम्हाला जीएसटीचा नंबर घेणं अनिवार्य आहे. यू हॅव टू टेक नंबर फॉर जीएसटी अबाउट 20 lakhs. तर महिलांसाठी आता एक मोठी विशेष जी बाब आहे जीएसटी मध्ये ती सगळ्यांसाठीच विशेष अशी आहे की प्रत्येक करावर जरी प्रत्येक टप्प्यावर जरी जीएसटी लागणार असेल तरी तुम्ही आधी भरलेल्या कराची वजावट तुम्हाला मिळणार आहे. त्याच्यामुळे महिला एंटरप्रेन्युअर्स म्हणा किंवा फॉर ऑल त्यांना आधी भरलेल्या कराची वजावट मिळणार असल्यामुळे नक्कीच त्यांच्यावरती तो
हे कमी होणार आहे, इन्सिडन्स टॅक्स हा कमी होणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जीएसटीमध्ये GSTN ची स्थापना केलेली आहे. ओके. GSTN म्हणजे जीएसटीचं पोर्टल आहे ज्यावर तुम्ही रिटर्न्स फाईल करता, तुमचं रिफंडचं ऍप्लिकेशन दाखल करू शकता आणि ह्या सगळ्या गोष्टी ऑनलाईन आहेत. इट इज कम्प्लिटली ऑटोमेटेड. त्याच्यामुळे तुम्ही जेव्हा रिटर्न तास तुम्हाला लाईनमध्ये कार्यालयात उभं जाण्याची गरज राहायची नाही, forms तुम्ही भरायची ऑनलाईन गरज तुम्ही नाही. रिटर्न फाईल करू शकता आणि ही सिस्टम अतिशय सोपी आणि सुलभ करण्यात आलेली आहे. आपण याच्याविषयी नक्की जाणून घेऊ. कार्यक्रमात पहिला फोन येतोय, दिलीप मोरे बोलतायत. नमस्कार दिलीपजी, बोला. दिलीपजी बोला. हॅलो, नमस्कार मॅडम. नमस्कार. मॅडम मला हे विचारायचं होतं. ऑलरेडी मी 3 महिन्यापूर्वी बिल्डरला म्हणजे 51,000 रुपये देऊन घर बुक केलेलं आहे. ओके. तर त्याची रजिस्ट्रेशन वगैरे बाकी आहे माझं. तर मी 1 तारखेच्या अगोदर जर केलं तर माझा बेनिफिट काय होईल, किंवा 1 तारखेच्या नंतर जर केलं तर त्याचा मला तोटा होईल का फायदा होईल हे विचारायचं. ओके. कारण माझा बिल्डर बोलतोय 1 तारखेच्या अगोदर लवकरात लवकर करून घे म्हणे रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी. अच्छा, थँक्यू. तुम्ही फोन केलात. स्वाती मॅम, काय सांगाल? आता हे घरासंबंधी आणि प्रश्न विचारलेला अतिशय महत्वाचा असा प्रश्न आहे. कसं सांगाल? रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटीमध्ये माझ्या मते काही फरक पडणार नाही. पण जर का घर अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर त्याच्यावर लागणारे बरेचसे टॅक्स म्हणजे सर्व्हिस टॅक्स आणि इतर टॅक्स बिल्डरला द्यावे लागणारे नसल्यामुळे घराच्या किमती कमी होणार आहे. मग आता त्यांनी जो प्रश्न विचारला 1 तारखेआधी पैसे त्यांनी देणं, फारसा काही त्यांना फरक पडणार नाही. 1 तारखेच्या आधी केलं काय आणि नंतर केलं काय. अच्छा, फरक तितका पडणार नाहीये. पण आता विषय निघालाच आहे तर मला विचारायला लागेल, घरासंबंधी जीएसटीचं स्वरूप कसं आहे? की जर मला घराची खरेदी विक्री करायची आहे तर जीएसटीचा फरक कसा पडणार आहे? जीएसटी मध्ये घराचा जो रेट आहे म्हणजे जीएसटीचा जो रेट आहे आपण घर खरेदी करताना, यात एक मुख्य फरक असा आहे की तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन म्हणजे ज्या घराचे बांधकाम पूर्ण झाले नाही अशा वेळेला तुम्ही जर घर विकत घेतलं, अशा वेळेला अग्रीमेंट केलं तरच तुम्हाला जीएसटी लागणार आहे. कम्प्लीट फॅट घेताना तुम्हाला जीएसटी लागणार नाहीये. तो तुम्हाला वेगळं रजिस्ट्रेशन आणि स्टॅम्प ड्युटी ती वेगळी भरावी लागणार आहे. पण रेडी टू मूव्ह घर असेल, नाही, त्याच्यावर लागणार नाही. तुम्ही जेव्हा फ्लॅटचे बांधकाम चालू असताना जे स्लॅब्स आपण देतो, त्या स्टेजला तुम्ही जर घर खरेदी कराल तर तुम्हाला जीएसटी द्यावा लागणार आहे. आणि जीएसटीचा रेट आता 12% प्रस्तावित आहे. आणि 12% हा रेट जरी तुम्हाला सकृतदर्शनी मोठा वाटत असला तरी बिल्डरला घर खरेदी करताना जे काही गोष्टी विकत घ्याव्या लागतील, सिमेंट म्हणा, रेती म्हणा, विटा म्हणा, किंवा ज्या सर्व्हिसेसचा तो उपभोग घेईल त्या सगळ्यावर त्याला ITC म्हणजे वजावट त्याला घेता येणार आहे. ओके. घर विकताना इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे त्यांनी त्याच्या इनपुट्सवर जे काय कर भरलेला आहे, इनपुट्स म्हणजे खरेदी, ज्या काय वस्तू त्यांनी खरेदी केलेल्या आहेत त्या खरेदी करताना त्यांनी जो कर भरलेला आहे त्या कराची पूर्ण वजावट त्याला मिळणार आहे. त्याच्यामुळे असे अपेक्षित आहे की घराचे दर कमी होतील. मग असं जर कोणाला घर घ्यायचं असेल तर 1 जुलैपर्यंत थांबावं जर अंडर कन्स्ट्रक्शन असेल. अच्छा, अंडर कन्स्ट्रक्शन असेल तर. आपल्याला कार्यक्रमात पुढचा फोन येतोय. सिद्धार्थ वाघमारे बोलतायत. नमस्कार सिद्धार्थजी, बोला. नमस्कार मॅडम. नमस्कार. हा मॅडम, मला एक प्रश्न विचारायचा होता की आपण जेव्हा एखाद्या म्हणजे शहराच्या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणाहून एखादी वस्तू खरेदी करतो आणि तीच वस्तू जर एखाद्या तालुक्याच्या किंवा एक ग्रामीण ठिकाणाहून वस्तू खरेदी करतो त्यावेळेस त्या वस्तूमध्ये म्हणजे एक टॅक्स म्हणा किंवा त्या दरामध्ये म्हणजे फायदा कशा प्रकारे इतर व्यक्तींना किंवा आम्हाला कशा प्रकारे होऊ शकतो? ओके, ठीक आहे. अभिषेका मॅम, काय सांगा? कराचे दर आता तुम्ही कुठेही खरेदी केलं तरी कराचे दर तेच असतील. तुम्ही जिल्ह्यात एखादी वस्तू खरेदी करा किंवा तुम्ही तालुक्यात एखादी वस्तू खरेदी करा, कराचे दर तेच असणार. कराच्या दरामध्ये काही फरक पडणार नाहीये. उलट जीएसटीमुळे ही जास्त चांगली सुधारणा होणार आहे की तुम्ही खरेदी कुठेही करा, टॅक्स तुम्हाला सेम लागणार आहे. म्हणून मुद्दामून त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन खरेदी करायची गरज नाही. जिथे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल तिथे तुम्ही खरेदी करू शकता. नक्कीच हे खूप छान आहे की आता मी कुठेही घेतलं तरी वस्तूचा दर जो आहे तो बदलणार नाही. ग्राहकांच्या दृष्टीने ही खूप सोपी आणि महत्त्वपूर्ण अशी फायद्याची गोष्ट आहे. आपल्याला या कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आणखीन एक मार्गदर्शक आपल्याला लाभलेले आहेत. चित्रा कुलकर्णी आपल्याशी बोलतील. त्या अप्पर विक्रीकर आयुक्त आहेत नाशिक परिक्षेत्र इथल्या. नमस्कार चित्राजी.
नमस्कार चित्राजी. हा मॅडम नमस्कार. तुमचं स्वागत आहे सखी सिंहद्री या कार्यक्रमामध्ये. आजच्या आपल्या कार्यक्रमाचा विषय आहे जीएसटी, संकल्पना आणि स्वरूप. तर मला विचारायचं आहे की जीएसटी आता बदलत आलेला आहे, म्हणजे आता ही करप्रणाली बदललेली आहे. तर मी आधी कोणते तरी टॅक्स बदलत होते आणि आता मला जीएसटी मध्ये मला टॅक्स द्यायचा आहे. तर प्रोसेस काय आहे, कशा पद्धतीने प्रक्रिया मला पूर्ण करायची आहे, कुणालाही जर करायची असेल तर काय सांगाल तुम्ही याविषयी, काय मार्गदर्शन कराल? हॅलो. जीएसटीची जी चर्चा आपली सगळीकडे चालू आहे. तर सध्या आमच्याकडे काम मोठ्या प्रमाणावर हे सुरू आहे की पूर्वी जे कायदे जीएसटी मध्ये एकत्र होणार आहेत, म्हणजे केंद्राचे काही अप्रत्यक्ष कायदे आणि राज्याचे काही अप्रत्यक्ष कायदे, जसं की सेंट्रल एक्साईज आहे, सर्व्हिस टॅक्स आहे आणि राज्याचे आमचे सेल्स टॅक्स आहे, सेंट्रल सेल्स टॅक्स आहे, हे सगळे कायदे आता म्हणजे वॅट आपला आत्ता चालूला हे सगळे एकत्र होणार आहेत. तर या सगळ्या कायद्याखाली आत्ता जे व्यापारी नोंदीत आहेत तर त्यांनी जीएसटीएनच्या पोर्टलवर एनरोलमेंट करणं हे आमचं सगळ्यात आता पहिलं प्रायोरिटीचं काम चालू आहे. आणि त्याच्यासाठी सगळ्यांच्याकडे आम्ही मोहीम राबवतोय आणि जीएसटी अवेअरनेस सगळीकडे म्हणजे लोकांना जागृती करतोय की हे सगळं 1 जुलैला कायदा आपल्याकडे लागू होणार आहे, तर त्याच्यापूर्वी हे करून घ्या म्हणून. आता मॅम तुम्ही पोर्टलचा उल्लेख केला, तुम्ही URL सांगू शकाल का प्रेक्षकांना? मॅडम ह्याची www.gst.gov.in ही वेबसाईट आहे. www.gst.gov.in ही वेबसाईट आहे जीएसटी कायद्याची. आणि याच्यावर आता ज्यांना एनरोलमेंट करायचंय तर त्यांच्यासाठी एक विंडो ओपन होईल 25 तारखेपासून 25 जूनला. अच्छा, जर नव्याने मला जर जीएसटी घ्यायचं असेल किंवा मला कर द्यायचा असेल तर 25 तारखेनंतर साईट अप होईल, म्हणजे त्याच्यावरती इन्फॉर्मेशन चालू होईल. आमचं काम जे चाललेलं आहे ते मायग्रेशनचं चाललंय. आमच्याकडे जुने नंबर जे आहेत ते आम्ही नवीन सिस्टीमला टाकतोय, पण ज्याला आता नंबरच नाहीये, ज्याचा या कुठल्याच कायद्याखाली सध्या नंबर नाहीये आणि त्याला नवीनच नंबर डायरेक्ट जीएसटी मध्ये घ्यायचा आहे, तर त्यांनी पण आता ही विंडो ओपन ज्यावेळी होईल त्यावेळेस जे सगळे वॉन्टिंग डॉक्युमेंट्स आहेत, पण याला एक लक्षात घेतलं पाहिजे की पॅन हे कंपल्सरीच आहे. इन्कम टॅक्स ओके, पॅन नंबर ओके कंपल्सरी आहे. मग आधार कार्ड पण लागणार आहे का त्या अनुषंगाने? आधार कार्ड सुद्धा लागणार आहे. आणि आता अडचणी आधार कार्ड आणि हे लिंक करण्यात, म्हणजे आधार कार्ड साठी लोकांनी जे मोबाईल नंबर दिलेले आहेत ते जुने आहेत, ते त्यांनी बदलून घेतलेले नाहीयेत. आधार कार्ड काढून 4-5 वर्ष लोकांना झाली आहेत आणि आता लोक तिथे अडतायत हे सगळे कागदपत्र पूर्तता करताना. तर मला इथे सगळ्यांना आवाहन करायला ही संधी मिळेल की बाबा तुमचे जे नंबर जे आहे, मोबाईल नंबर जो नवीन आहे तो तुम्ही आधार कार्डशी पहिला लिंक करून घ्या. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे लिंक करून घ्या, कारण ही सगळी प्री रिक्वायरमेंट आहे तुम्हाला जीएसटी साठी एनरोलमेंट करायची. अच्छा, म्हणजे माझी इन्फॉर्मेशन अपडेट करणं फार महत्वाचं आहे. बरं, मी आधी पॅन कार्ड वॅट देत होते, सर्व्हिस टॅक्स देत होते, आता मला जीएसटी हवी आहे, तर याच्यासाठी तुम्ही काही सोय केलेली आहे का? नाही, म्हणजे सोय म्हणजे कशा दृष्टीने? म्हणजे कशा पद्धतीने मी आतापर्यंत कर भरत आहे, माझ्याकडे सर्व्हिस टॅक्स नंबर आहे, वॅट आहे, तर मी काय प्रोसेस केली पाहिजे की मी ऑलरेडी वेगवेगळे कर भरते, आता मला जीएसटी भरायचे, तर त्या अनुषंगाने काय करता येईल? नाही, आता तुम्हाला हे सगळे कायदे सगळे एकत्र झाले मॅडम. म्हणजे आता केंद्राचे कायदे, राज्याचे कायदे, जवळपास 13-14 कायदे हे जे आपण इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणतो, अप्रत्यक्ष कायदे, हे सगळे एकत्र होऊन आता त्या सगळ्या कायद्यांच्या ऐवजी एकच जीएसटी आलेला आहे. ओके, ठीक आहे मॅम. आपल्या स्टुडिओमध्ये मार्गदर्शन करण्यासाठी स्वाती मॅम पण आहेत आणि विशाखा मॅम पण आहेत. विशाखा मॅम उपायुक्त आहेत विक्रीकर विभागाच्या, त्या आपल्याला मार्गदर्शन करू इच्छितात. काय सांगाल मॅम? त्यांनी आता सांगितलं की नवीन 25 तारखेपासून जर मला रजिस्ट्रेशन करायचं असेल नव्याने तर 25 तारखेपासून, तुम्ही काय मार्गदर्शन कराल याविषयी काय सांगाल? मॅडमनी म्हटल्याप्रमाणे की 25 तारखेपासून जो विंडो ओपन होणार आहे तो आधीच जे वॅट खाली नोंदित व्यापारी आहेत त्यांच्या मायग्रेशनसाठी ही विंडो आहे. म्हणजे हे जे सगळे आता पूर्ण देशभरामध्ये 81 लाख व्यापारी आहेत वॅट खाली, सर्व्हिस टॅक्स खाली आणि एक्साईज खाली नोंदित असणारे, त्या सगळ्यांना आपण मायग्रेट करत आहोत. आणि आतापर्यंत आपण जवळजवळ 64 लाख व्यापाऱ्यांना जीएसटी मध्ये मायग्रेट केलं आहे. ऑलरेडी दे आर मायग्रेटेड इन जीएसटी. आणि हे काम आता चालू आहे. 25 जून पासून परत हे काम पुढे चालू राहील आणि बाकीच्या व्यापाऱ्यांनाही आपण मायग्रेशनची प्रोसेस पूर्ण करणार आहोत. तुम्ही म्हणताय ते 1 जुलैपासून ज्यांचा आधी नंबर काहीच नव्हता, ज्यांच्याकडे आधी वॅटचा नंबर नव्हता, एक्साईजचा नव्हता, त्या अशा कम्प्लिटली नवीन व्यापाऱ्यांना जर जीएसटी मध्ये यायचं असेल तर त्यांना जेव्हा जीएसटी कायदा येईल
येईल, म्हणजे आताची शक्यता 1 जुलैपासून आहे, तेव्हापासून त्यांना नोंदणी क्रमांक घेता येईल. चित्रा मॅम, तुम्ही आता कॅम्पेनचा उल्लेख केला की कोणत्या प्रकारे जनजागृती केली जात आहे, अवेअरनेस प्रोग्राम्स आहेत ते कुठल्या पद्धतीने क्रिएट केले जात आहेत, काय सांगाल चित्रा मॅम? चित्रा मॅम, संपर्क तुटलेला आहे, पण आपण कॅम्पेन्सचा उल्लेख केला. मॅम, तुम्ही काय सांगाल की कॅम्पेन्स कशा पद्धतीने एक्झॅक्टली अवेअरनेस, कारण का लोकांना कळलं पाहिजे मी कर देते आहे तर नेमकं काय आहे, तर हे लोकांपर्यंत कसं पोहोचत आहे? जीएसटी हा फार मोठा बदल असल्यामुळे डिपार्टमेंटची, म्हणजे सगळ्या डिपार्टमेंटची आणि पुन्हा केंद्र डिपार्टमेंटची फार मोठी तयारी जीएसटीची चालू झाली आणि चालू राहणार आहे. त्याचा एक भाग मोठा म्हणजे पब्लिसिटी आणि जनजागृती. तर त्याच्यासाठी आमच्या डिपार्टमेंटने, महाराष्ट्र जे सेल्स टास्क डिपार्टमेंट आहे, त्यांनी आतापर्यंत जवळपास 300 सेमिनार्स आम्ही ऑर्गनाईज केले आहेत. त्या 300 सेमिनार्स वेगवेगळ्या गोष्टींच्या असोसिएशनचे, त्या असोसिएशनच्या लोकांनी ऑर्गनाईज केले आहेत. त्यामध्ये जाऊन आम्ही लोकांचे मार्गदर्शन केले आहे, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या शंका होत्या त्याचे निरसन करण्याचा प्रयत्न केला आहे आणि अगदी समोरासमोर इंटरॅक्शनमुळे त्यांच्या बऱ्याचशा शंका किंवा मनातल्या भीती दूर करण्याचाही प्रयत्न आम्ही केलेला आहे. आणि सेमिनार्स बरोबरही हेल्प डेस्कची स्थापना आता होणार आहे डिपार्टमेंटमध्ये आणि प्रत्येक नोडल ऑफिसरला आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे. नोडल ऑफिसर म्हणजे आमच्या डिपार्टमेंटचे जवळजवळ 6000 ऑफिसर्सना आम्ही ट्रेनिंग दिलेलं आहे जीएसटीचं. देशभरात हे काम गेल्या वर्षभरापासून चालू आहे आणि जवळजवळ आम्ही ट्रेनिंगचा पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे जीएसटी मध्ये. म्हणजे हे 1 तारखेपासून सुरू होते, पण आधीपासून खूप प्रक्रिया, खूप काम आणि खूप मेहनत दिसत आहे, कारण हा खूप मोठा निर्णय आहे. अचानक देशामध्ये एक स्वतंत्र नवी प्रणाली लागू करणं ही तितकी साधी गोष्ट नाहीये. मॅम, आता मला तुम्हाला विचारायचं वाटेल की आपण खरेदी, आता स्त्रियांच्या हिशोबाने मी सांगते, ऑनलाईन आपण बऱ्यापैकी खरेदी करत असतो आणि ऑनलाईन जेव्हा खरेदी करतो तेव्हा आपण जेव्हा शॉपिंग करतो ना तेव्हा जास्ती विचार नाही करत, आवडलं पटकन घेतलं. पण आता तिथे जेव्हा ही खरेदीची प्रक्रिया येणार आणि हा टॅक्स जीएसटी तिथे कसा काम करेल, काय सांगा? जीएसटी मुळे ऑनलाईन खरेदीचा भाव माझ्या मते थोडा वाढणार आहे. अच्छा. कारण सर्व्हिस टॅक्सचा रेट जो पूर्वी 15% होता तो आता 18% जीएसटीचा रेट होणार आहे. पण अर्थातच जे प्रोडक्शन वरचा जो टॅक्स आहे त्याचा इनपुट क्रेडिट मिळाल्यामुळे ओव्हरऑल इफेक्ट आपल्याला हळूहळू कळेल. आता तरी सकृतदर्शनी माझ्या मते भाव वाढणार आहे. तर मॅडम नक्की सांगतील त्यांचं मत काय आहे. हा मॅम, तुम्ही काय सांगाल? नाही, माझ्या मते की हे जे ऑनलाईन पोर्टल जे असतात, जे ऑनलाईन लोकांना विकतात, वस्तू विकतात, अशा लोकांसाठी ई कॉमर्स ऑपरेटर्स म्हणतात. ई कॉमर्स ऑपरेटर्ससाठी जीएसटी मध्ये बदल असा केलेला आहे की त्यांना जेव्हा ते वस्तू विकतील आपल्या ग्राहकांना, तेव्हा त्यांना त्या वस्तूचा 1% त्यांच्याकडनं आपण शासन वसूल करणार आहे. त्याच्यामुळे कसं होईल की एकाच ठिकाणाहून आपल्याला तो कर मिळणार आहे आणि हे जो महसूल गोळा होणार आहे त्याचा फायदा आपल्या कल्याणकारी योजनांसाठी होणारच आहे. एका ठिकाणाहून महसूल जनतेकडे जाणार आहे, त्या महसुलाचा उपयोग शासनाला किंवा जनतेला होणारच आहे. पण आता महागाईची गोष्ट म्हटली तर हे जे ऑनलाईन पोर्टल होते हे पूर्वी सर्व्हिस टॅक्स भरायचे, त्यांना आता जीएसटी भरावं लागेल त्यांच्या सर्व्हिसेसवरती. पण ते जे काही सर्व्हिसेस त्यांचा जे उपभोग घेतील, आता बऱ्यापैकी ऑनलाईन पोर्टल्सना कुरिअर सर्व्हिसेस लागतात, तर कुरिअर सर्व्हिसेसवर त्यांनी जो टॅक्स भरलेला आहे त्या टॅक्सचा त्यांना वजावट किंवा मगाशी म्हटल्याप्रमाणे इनपुट टॅक्स क्रेडिट मिळणार आहे. तर त्याचा फायदा निश्चितच ते आपल्या ग्राहकांपर्यंत पोहोचवतील आणि ते जे वस्तू ऑनलाईन विकतात त्या वस्तूंचा दर जीएसटी मध्ये कमी होणं अपेक्षित आहे, कारण मुख्य फरक म्हणजे वजावट आणि त्याच्यामुळे वस्तूंची किंमत कमी होईल असं आपल्याला अपेक्षित आहे. तर त्या ऑनलाईन खरेदीचा फायदा इम्प्लिमेंट झाल्यानंतर आपल्याला फरक जास्ती समजायला लागेल की काय महागतंय, काय स्वस्त होतंय. कार्यक्रमात पुढचा फोन येतोय दहिसरवरून. अरुण मस्कर बोलतायत. नमस्कार अरुणजी, बोला. अरुण जी, नमस्कार मॅडम, मी अरुण मस्कर बोलतोय मुंबईवरनं. हा बोला, प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की मी एक इंजिनिअरिंग कन्सल्टंट आहे आणि त्यामध्ये असं होतं की माझा क्लायंट जो आहे तो क्लायंट मला माझ्या याच्यावरती माझा टर्नओव्हर 20 लाखाच्या खाली आहे. तर ऍज पर जीएसटी नॉर्म्स मला जीएसटी नंबर काढावा लागणार नाहीये. ओके. पण जर मी माझ्या क्लायंटला विचारलं तर ते म्हणाले की मी माझा जीएसटी तुमच्या बिलामधनं कट करणार, तर मला जीएसटी रिफंड कसा मिळेल? ठीक आहे अरुण, तुमचा प्रश्न कळलेला आहे. तर विशाखा मॅम, तुम्ही काय त्यांना सांगाल?
जीएसटी मध्ये टर्नओव्हर जे लिमिट जे आहे ते 20 लाखाचं ठेवलंय. त्यांच्यामुळे त्यांचा जो प्रश्न आहे तो बरोबर आहे. त्यांचं उत्पन्न किंवा त्यांचा टर्नओव्हर 20 लाखापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना जीएसटी नंबर घेणं अनिवार्य नाही. पण जीएसटी मध्ये अशीही एक तरतूद आहे की जे 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 लोक अशा लोकांकडनं खरेदी करतील ज्यांच्याकडे जीएसटी नंबर नाही आहे, तर जे खरेदी करतील त्यांना त्याच्यावर कर भरावा लागणार आहे. अच्छा. तर ह्या तरतुदीमुळे कदाचित त्यांच्या क्लायंटनी त्यांना असे सांगितले असावे की तुमचा जीएसटी मी तुमच्या बिलामधून कट करू म्हणून. पण जर हे एखादा व्यापारी जेव्हा जीएसटी मध्ये त्याला नोंदणी घेणं अनिवार्य नाही अशाने विक्री केली तर त्यांच्या बिलामध्ये त्यांनी टॅक्स दाखवणं गरजेचं नाही. अच्छा. पण आता अशी माझं तरतूद आहे उत्पन्न कायद्याची. 20 लाखापेक्षा कमी आहे तर मला जीएसटी घेण्याची गरजच नाहीये. तुम्हाला गरज नाही. पण मी घेऊ शकते का? पण हा, आणि जीएसटी मध्ये तुम्ही जो विचारत त्याप्रमाणे जीएसटी मध्ये दुसरी एक तरतूद आहे की ज्यांचं उत्पन्न 20 लाख, त्यांचं टर्नओव्हर, उत्पन्न म्हणण्यापेक्षा टर्नओव्हर ऑफ सप्लाय जो 20 लाखापेक्षा कमी असला तर तो व्हॉलेंटरी पण नंबर घेऊ शकतो. हा, म्हणजे मला इन फ्युचर माझा बिझनेस वाढणार आहे, 20 लाखांपेक्षा माझं उत्पन्न होणार आहे तर आणि माझ्याकडे माझं जीएसटी त्यांना पण असं- आहे. हा, आणि माझा त्यांना असा ऍडवाइस आहे की त्यांनी नंबर घ्यावा, कारण त्यांनी नंबर घेतल्यामुळे त्यांनाच फायदा होणार आहे. आणि त्यांचे जे ग्राहक असतील ते त्यांच्याकडे जे टिन नंबर होल्डर आहेत त्यांच्याकडेच येतील. टिन नंबर होल्डर्स असतील, जीएसटी टिन नंबर होल्डर असतील, त्यांना फायद्याच होणार आहे त्यांचा नंबर असणं, मग कारण असं आहे त्यांचे की जर मी कस्टमर्स एंटरप्रेन्योर वाढतील. आहे तर जीएसटीचा नंबर माझ्याकडे असावा. हो. हे खूप फायद्याचं आहे. म्हणजे आणि ही जी प्रोसेस आहे ही किती गुंतागुंतीची आहे जर मला नवीन करायचं असेल, आणि खर्च किती येणार आहे हे सगळं करायला? नाही, जीएसटी मध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे जीएसटीचं पोर्टल हे ऑनलाईन पोर्टल आहे. पूर्णपणे तुम्हाला नवीन नोंदणी क्रमांक घ्यायचा असेल तर तुम्ही तिथे ऍप्लिकेशन करू शकता आणि तुम्हाला कार्यालयात जायची गरज तीच नाही. URL जी मॅमनी मगाशी हो, सांगितली. हो. आणि तुम्हाला 3 दिवसामध्ये तुम्ही जर सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित प्रोड्यूस केले तर तुम्हाला 3 दिवसामध्ये जीएसटीचा नंबर मिळणार आहे. So इतकं fast. सोपं आहे. अतिशय जलद अशी प्रक्रिया आहे. म्हणजे असं दिवसेंदिवस मला वाट नको बघायला. अच्छा, कार्यक्रमात पुढचा फोन येतोय कांदिवलीवरून. प्रशांत पिसोळकर बोलतायत. नमस्कार प्रशांतजी, बोला. हॅलो हा. मॅडम, जो मी आता कंझ्युमर आहे, तर समजा मध्ये होलसेलरनी जीएसटी भरलाय, ओके. तर त्यानंतर होलसेलरनी भरल्यानंतर रिटेलरनी भरला, तर मग रिटेलरनी पण द्यायचा टॅक्स आणि परत कंझ्युमरनी पण द्यायचा का? तुम्ही सध्या कुठल्या चेन मध्ये बसता? रिटेलर आहात मी का तुम्ही? डायरेक्ट कंझ्युमर. अच्छा, म्हणजे ठीक मी आहे. नागरिक म्हणून आहे. समजा मी खरेदी करताना तर ते वरच्याने होलसेलर रिटेलर भरल्यानंतर मला पूर्ण रकमेवर सगळा भरावा लागेल का? ठीक आहे. विशाखा मॅम, काय सांगा? आता जीएसटी मध्ये मल्टी पॉइंट टॅक्स आहे, म्हणजे प्रत्येक लेवलला हा टॅक्स लागणार आहे, प्रत्येक टप्प्याला जीएसटी लागणार आहे. त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे ते जेव्हा एखाद्या रिटेलरकडनं खरेदी करतील, दुकानात जाऊन एखादी वस्तू विकत घेईल, तेव्हा रिटेलर त्यांना जो काही दर असेल त्या वस्तूचा तो लावणारच आहे, त्यांच्याकडनं वसूल करणारच आहे. पण इथे अशी एक द ब्युटी ऑफ दिस इज दॅट की प्रत्येक रिटेलरनी आपल्या खरेदीवरती काही कर भरलेला आहे आणि तो ह्यांच्याकडनं जेव्हा कर वसूल करेल तेव्हा त्याला आधी भरलेल्या कराची वजावट मिळणार आहे. अच्छा. आणि जरी आपल्याला वाटलं की प्रत्येक टप्प्यावर लागून हा कर कंझ्युमर पर्यंत जरी येणार असेल तरी प्रत्येक टप्प्यावर त्याला वजावट जेव्हा मिळणार आहे तेव्हा या वजावटीचा फायदा अशा प्रत्येकाने, होलसेलरनी, रिटेलरनी, मॅन्युफॅक्चररनी आपल्या वस्तूच्या किमती कमी करून ग्राहकापर्यंत पोहोचतील असं अपेक्षित आहे. अपेक्षित आहे. म्हणजे असं त्यांनी त्याला जर वजावट मिळणार असेल म्हणजे तर मला अशाचा जर फायदा एखादी त्यांनी वस्तू ग्राहकांना मॅन्युफॅक्चर द्यायला पाहिजे. करताना जर ह्या कर प्रणालीमुळे माझा खर्च समजा 5% जरी कमी झाला तर ऑटोमॅटिकली माझी प्रोडक्शन कॉस्ट कमी होणार आणि मी त्या हिशोबानेच विकणार. हो हो, बरोबर. आणि हा मुख्य फरक असा आहे की आधी एखाद्या उत्पादकाने एखाद्याला विकताना एक्साइज ड्युटी लावत होते आणि तो पुढे मग एक्साइज ड्युटी लागलेला वस्तू विकत घ्यायचा आणि पुढे तो मग मूल्यवर्धित कर लावायचा. पण मूल्यवर्धित कर लावताना त्याला त्यांनी भरलेल्या एक्साइज ड्युटीची वजावट मिळायची नाही. मला एक कळलं आहे की अनेक तुम्ही नावं घेतायत, एक्साइज ड्युटी, मूल्यवर्धित कर, हे ते सगळं कमी झालेलं आहे. हो. आता फक्त एकच संकल्पना समजून घ्यायची आणि जीएसटी, आणि ती आज आपण इथं छान सविस्तर अशी चर्चा आपली चाललेली आहे. मला अजून एक विचारायचं आहे की
जीएसटी आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता एक ढोबळ आपण अनुमान लावू शकतो का की कुठल्या वस्तू महाग होणार आहेत, कोणत्या वस्तू स्वस्त होणार आहेत, काय सांगाल? नक्कीच बऱ्याचशा गोष्टी स्वस्तच होणार आहेत. अर्थात टीदिंग प्रॉब्लेम असणार आहेत. सुरुवातीला आपल्याला वस्तू स्वस्त झालेल्या कदाचित जाणवणार नाहीत, पण जसजसं हे जीएसटीचं इम्प्लिमेंटेशन होत जाईल तसतसं हळूहळू आपल्याला वस्तू स्वस्त झालेल्या जाणवतील. उदाहरणार्थ जे काही मॅन्युफॅक्चरिंग केलेल्या गोष्टी आहेत, प्रोड्यूस केलेल्या गोष्टी आहेत, त्याच्यावरती जसं मॅडमनी सांगितलं तसं प्रत्येक ह्याच्यावरती इनपुट क्रेडिट मिळाल्यामुळे नेट इफेक्ट म्हणून कस्टमरला टॅक्स कमी पडणार आहे आणि त्यामुळे त्या वस्तू स्वस्त होणार आहे. फक्त ज्या वस्तूंना सेवा कर द्यावा लागतो तो थोडासा वाढल्यामुळे सेवा कर असलेल्या वस्तू थोड्याशा महाग होणार. थोडंसं सांगू शकाल विस्ताराने की उदाहरणार्थ समजा आता आपला महिलांचा प्रोग्राम आहे त्यामुळे महिलांबद्दल जर का आपण बोलायचं झालं तर ज्या वस्तू घरासाठी वापरणाऱ्या रोजच्या स्टेपल फूड ज्याला आपण म्हणतो, रोजच्या कन्झम्पशनसाठी, रोजच्या ह्याच्यासाठी जीवनावश्यक वस्तू ज्या आपण वापरतो त्याच्यावरचा टॅक्स कमी होणार आहे. त्याच्यावरती मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे 0% बऱ्यापैकी वस्तूंवरती टॅक्स आहे, म्हणजे ते स्वस्तच होणार आहेत. पण जसजसं आपण पुढे जाऊ तसतसं नेसेसिटीज आपण माहिती 3 प्रकारच्या आपण वस्तू वापरतो, नेसेसिटी, कम्फर्ट आणि लक्झरी. बरोबर आहे. तर गव्हर्नमेंटनी हेच केलेलं आहे की नेसेसिटी ज्या सगळ्यांना गरजेच्या वस्तू आहेत त्याच्यावरती कमी टॅक्स, कम्फर्ट ज्या आहेत त्या वापरल्या नाहीत तरी चालतील पण अर्थात आपण वापरतो त्याच्यावरती थोडा टॅक्स द्यायचा आहे, आणि ज्या लक्झरी आहेत ज्या खरं तर वापरायची गरज नाही पण जर तुमच्याकडे पैसा असेल तर तुम्ही टॅक्स भरा आणि वापरा. अशा प्रकारे त्याच्यावरती थोडा जास्त टॅक्स, म्हणून ते वेगवेगळे कर हे आहेत 5%, 12%, 18% वगैरे वगैरे. त्यामुळे नेसेसिटीजवरती कमी टॅक्स, लक्झरीजवरती खूप जास्त टॅक्स. म्हणजे आपण मग आता हे व्यक्तिपरत्व बदलू शकतं ना, नक्की. मला जी लक्झरी माझी गरज असू शकते. रिलेटिव्ह व्यक्तिपरत्व कसं बदलेल, उदाहरणार्थ आपण सगळेजण हल्ली पार्लरमध्ये जातो, पार्लरमध्ये जाणं आपलं काही जणांच्या दृष्टीने गरजेचं आहे पण बऱ्याच आपल्या जनतेच्या दृष्टीने पार्लरमध्ये जाणं काही गरजेचं नाही, पण त्याच्यावरचा टॅक्स थोडा वाढणार आहे त्यामुळे ती कॉस्ट नक्कीच थोडंसं कमी महिन्यातला एकदा जात आपल्याला एक पूर्ण कल्पना येईल की कुठल्या गोष्टी स्वस्त आहे झालेल्या किंवा कुठल्या महाग. इलेक्ट्रॉनिक्स गुड्स वरती टॅक्स कमी होणार आहे. तसंच आपण ज्या काही महागाई मोबाईल फोन्स घेतो त्याच्यावरती टॅक्स वाढणार आहे, हो ना मॅडम? मोबाईल फोन्सवरती टॅक्स वाढणार आहे कारण खूप हाय एंड फोन घ्यायची खरं तर गरज नाही, त्यामुळे लक्झरी आहे अर्थात, पण टॅक्सचा इन्सिडन्स गव्हर्नमेंटनी ठरवताना असा ठरवलं. पण एक जीवनावश्यक नेसेसरी ज्या गोष्टी आहेत त्याच्यावरती महागणार नाहीत एवढं मात्र नक्की. त्यामुळे ओव्हरऑल महागाई कमी होईल असं अपेक्षित आहे. आपल्याला एक फोन आलेला आहे, फोनवरती आहेत संदीप सोनावणे पुण्याहून बोलतायत. नमस्कार संदीपजी, बोला. नमस्कार, मी संदीप सोनावणे बोलतो पुण्याहून. मला विशाखा मॅडम साठी एक प्रश्न आहे. मी एक सर्व्हिस टॅक्सच्या अंडर एनरोल्ड आहे. आता जीएसटी पण एनरोलमेंट घेतलेलं आहे मी. ओके, तर आपण जीएसटी वर खूप बोलतोय. इफ यू कॅन थोडंसं सर्व्हिस टॅक्स वर जर सांगितले रेट्स काय आहेत, वाढणार आहेत, कमी होणार आहेत, आणि त्याच्यात पण इनपुट क्रेडिट सिस्टम आहे का? जर मी कोणाची सर्व्हिस घेतोय आणि हे करत असेल तर इनपुट टॅक्स मला मिळतो का? ठीक आहे, धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. सर्व्हिस टॅक्स असं मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व्हिस टॅक्स हा सबस्युम झालाय जीएसटी मध्ये, ज्यामुळे जीएसटी मध्ये वस्तू आणि सेवा कर असं दोन्हीवरती लागणार आहे. त्यांनी विचारल्याप्रमाणे सर्व्हिसेस ते जे प्रोव्हाइड करतील त्यावर त्यांना जीएसटी भरावा लागणार आहे. जीएसटी मध्ये रेट सर्व्हिसेसचा 18% ठेवलेला आहे, पण ते सर्व्हिसेस देताना ते स्वतःची सर्व्हिसेस खरेदी करतील. आता समजा एखादी ऍडव्हर्टायझिंग फर्म आहे, ऍडव्हर्टायझिंगची सर्व्हिसेस प्रोव्हाइड करताना त्यांनी ज्या वस्तू खरेदी केल्या त्याचा त्यांना पूर्ण वजावट मिळणार आहे. अच्छा, म्हणजे आता सर्व्हिस टॅक्सचा तसा संबंध राहिलेला तसा नाही. आता जे काही जुने पुराणे टॅक्स आहेत असं मी म्हणू शकते ना, तर ते सगळे रद्दबादल होतात आणि आता फक्त कॉन्सन्ट्रेट करायचं आहे जीएसटी वरती. चित्रा मॅमशी आपला संपर्क पुन्हा होत आहे, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊया. नमस्कार चित्रा मॅम. हा मॅडम, नमस्कार. आपला संपर्क परत झालेला आहे आणि आपण बोलत होतो कॅम्पेन्स विषयी, ज्या पद्धतीने जनजागृती होत आहे. काय सांगाल मॅम? जनजागृती तर आम्ही खूप मोठ्या प्रमाणावर करतोय डिपार्टमेंट तर्फे. म्हणजे जीएसटी अवेअरनेस साठी आम्ही सगळ्या तालुक्यात कॅम्पेन घेतली आणि सगळी जी यंत्रणा
आहे म्हणजे आमचा सगळा स्टाफ, आमचे सगळे अधिकारी हे सगळे तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जाऊन जे लहान लहान व्यापारी आहेत त्यांच्यापर्यंत हा सगळा प्रोसेस जो आहे की कशा पद्धतीने जीएसटी त्यांना मायग्रेट व्हायचंय आणि पुढे कशी रिटर्न भरायचे आहेत, कशी टॅक्स भरायचा आहे, त्याला काही यंत्रणा त्यांच्याकडे असायला लागणार आहे, नवीन अकाउंटिंग पद्धत कशी त्यांना अंमलात आणायला लागणार आहे, कॉम्प्युटरचं नॉलेज कसं लागणार आहे, हे सगळं आम्ही जाऊन त्यांना प्रेझेंटेशन दाखवून हे सगळं समजावून सांगतोय जागोजागी गावोगावी कॅम्प घेऊन. तर इतकी सगळी यंत्रणा आम्ही कामाला लावली म्हणजे ग्राउंड लेवलवरती ही जीएसटी लोकांपर्यंत पोहोचेल कशी याची पूर्ण काळजी घेत आहे सरकार, बरोबर? मॅम, तुम्ही आम्हाला इतकी छान माहिती दिली, धन्यवाद. थँक्यू सो मच. जीएसटी विषयी आता बघायला गेलं तर ग्रामीण भागापासून सगळीकडे जीएसटी आता अवलंबला जाणार आहे, देशभरात सगळीकडे. परंतु आता देशाच्या अर्थव्यवस्थेमधला हा मोठा बदल आहे. पण जागतिक अर्थव्यवस्थेवरती जर आपण बघायला गेलं तर काहीतरी फरक होणार, नक्कीच होणार. तर नेमका काय बदल होणार आहे? स्थानिक कर नाहीसे होत असल्यामुळे पारदर्शक आणि सुटसुटीत कर प्रणाली पहिले तर येणार आहे. त्यामुळे परदेशी लोकांना देखील आपल्या इथे येऊन कारभार करणं सोपं जाणार आहे. हो, म्हणजे आता मी मेट्रो सिटीजमध्ये मला बिझनेस करायचं तर बँगलोरचे रूल्स वेगळे, तिकडचे टॅक्सेस वेगळे, मुंबई म्हणजे महाराष्ट्र आलं, मग राज्य बदललं, पुन्हा टॅक्सेसची यंत्रणा बदलली. त्यामुळे त्यांना आता काळजी करायला लागणार नाहीये की मी कुठल्या स्टेटमध्ये बिझनेस करावा किंवा कुठल्या साईडला बिझनेस केला तर मला स्वस्त पडेल. त्यासाठी कॅल्क्युलेशन्स वगैरे करायची गरज नाही, कारण परदेशातून कुठलाही बिझनेसमन इंडियात आल्यानंतर कुठल्याही स्टेटमध्ये त्याला सेमच टॅक्स लागणार आहे. त्यामुळे त्याच्यासाठी एकतर करदायित्व सोपं होणार आहे आणि त्याच्यासाठी सगळीकडे सेम टॅक्स असल्यामुळे ही कॅन डिसाईड, तो स्वतः ठरवू शकतो की त्याला कुठे बिझनेस करायचा आहे. आता तुम्ही हे सांगितलं, पण आता छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आता तुम्ही म्हटल्याप्रमाणे, पण आता मला गाडी वगैरे घ्यायची असेल, कारण का ही पण मोठी इन्व्हेस्टमेंट असते. माझ्यासारखी एखादी व्यक्ती जी रोज इन्कम टॅक्स भरते, अशी व्यक्ती जेव्हा गाडी किंवा घर खरेदी करते, घराविषयी तर आपलं बोलणं झालं, तर वाहन खरेदीविषयी जीएसटी कशा पद्धतीने अप्लाय होत आहे? ज्या मिड साईज कार्स आहेत त्यांच्यावरती टॅक्सेशनचं बर्डन कमी होणार आहे, पण ज्या लक्झरी, जसं मगाशी म्हटलं तसं लक्झरी कार्स आहेत त्याच्यावरती टॅक्सेशनचं बर्डन वाढणार आहे. हो, आता गाड्यांमध्ये पण असं आपण बोलू शकतो ना, बेसिक गाडी आणि गाड्यांमध्ये आणखीन अतिशय महागड्या गाड्या. त्यामुळे इफ यू आर महागड्या गाड्या घेत असाल तर थोडासा टॅक्स जास्त नॅचरली, म्हणजे जो कोणी महागड्या गाड्या परवडतो त्याला टॅक्सही नक्कीच परवडणार आहे, तरच तो महागड्या गाड्या घेणार आहे. कार्यक्रमात पुढचा फोन अमिता गांधी बोलतात पुण्याहून. नमस्कार अमिताजी, बोला. हा मॅडम, मला असं विचारायचं होतं की थोडे जीएसटी बद्दल कन्फ्युजन आहे की जे जुना स्टॉक आहे तो 6 महिन्याचा कालावधीत पूर्ण करावा लागणार आहे. तर जे पेरिशेबल गुड्स नाहीये, म्हणजे माझा अलोय स्टील ट्रेडिंगचा बिझनेस आहे, मग त्या गुड्सची मांग नसेल तर 6 महिन्याच्या कालावधीमध्ये ते पूर्ण नाही झालं तर काय करता येईल? विशाखा मॅम, काय सांगाल? आता जीएसटी मध्ये मायग्रेशन मध्ये असं आहे की वॅट संदर्भात बोलायचं तर त्यांनी ज्या वस्तू विकत घेतलेल्या आहेत आणि त्यावर त्यांनी वॅट भरलेलं आहे त्याचं त्यांना क्रेडिट जीएसटी मध्ये पण मिळणारच आहे. पण एक्साईज मध्ये त्यांनी काही वस्तू खरेदी करताना जर त्याच्यामध्ये एक्साईज ड्युटी आलेली असेल तर ती एक्साईज ड्युटी भरून आलेल्या ज्या वस्तू आहेत त्याचं त्यांना इनपुट टॅक्स क्रेडिट जर जीएसटी मध्ये पुन्हा कॅरी फॉरवर्ड करायचं असेल, म्हणजे त्या क्रेडिटचा फायदा त्यांना जीएसटी मध्ये घ्यायचा असेल तर त्यांना पुढे तो 6 महिन्यामध्ये माल विकावा लागेल, तरच त्यांना तो क्रेडिट जीएसटीचं आधी भरलेल्या एक्साईजचा घेता येईल, असं त्या कायद्याचे नियम आहेत. गुंतागुंतीचं आहे सगळं खरं, पण तरी सुद्धा हे ग्राहकांच्या सोयीचं आहे, कन्झ्युमरच्या सोयीचं आहे आणि सगळ्यांच्याच एक सोयीचा असा एक टॅक्स प्रणाली आपण पाहणार आहोत. आपल्या उद्याच्या कार्यक्रमामध्ये आपण काय पाहणार ते आपण जाणून घेऊया. सखी सिरियलमध्ये उद्या म्हणजे बुधवारी 21 जून 2017 दुपारी 1 वाजता आपल्या कार्यक्रमात तुम्ही पाहू शकता योग, आरोग्याची गुरुकिल्ली, निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली, जागतिक योग दिनानिमित्त उद्याचा हा विशेष कार्यक्रम आहे आणि सहभागी होणार आहेत डॉक्टर श्रद्धा अनवणे, योग प्रशिक्षक आहेत, आणि दुर्गादास सावंत, ते सुद्धा योग प्रशिक्षक आहेत.
आणि तुम्हाला जर आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हायचं असेल तर तुम्हाला माहितीच आहे की फेसबुक आहे, जीमेल आहे, ट्विटर आहे, यूट्यूब आहे. जर तुम्हाला आम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर फेसबुकवरती तुम्ही कमेंट करू शकता. आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisayadri.dd. मेलही करू शकता जीमेलच्या माध्यमातून sakhisayadri@gmail.com वरती. आपले कार्यक्रम उत्तरोत्तर अपलोड होत असतात यूट्यूबवरती, तिथे तुम्ही कार्यक्रम पाहू शकता. www.youtube.com/sakhisayadri. आणि हो, ट्विटही करू शकता. ट्विटरवरती तुम्ही प्रश्न विचारू शकता आणि हॅशटॅग वापरायचा आहे #sakhisayadri किंवा #DD Sahyadri. तुम्ही नक्की प्रश्न विचारा. आपली माध्यमं आहेत, तुमचा संपर्क फार महत्त्वाचा आहे. आणि आज आपल्या कार्यक्रमामध्ये आपण जीएसटी विषयी माहिती करून घेतली. तर मॅम, जाता जाता अगदी थोडक्यात तुम्ही काय सांगाल जीएसटी विषयी? जीएसटी म्हणजे हा फार मोठा बदल आहे आपल्या देशासाठी. पण जीएसटीमुळे फार मोठा फरक पडणार आहे आणि जो काही फरक पडणार आहे तो पॉझिटिव्ह फरक पडणार आहे. एक मोठा आपल्याला व्यापारी बेस मिळणार आहे. जीएसटीमध्ये पूर्ण देशामध्ये एक बाजारपेठ असल्यामुळे आणि मोठा व्यापारी वर्ग त्याच्यामध्ये आल्यामुळे, बेस वाढल्यामुळे महसुलात फरक पडणार आहे. या महसुलाचा उपयोग कल्याणकारी योजनांसाठी होणार आहे. त्याच्यामुळे तो सामान्य जनतेलाही त्याचा फायदा होणार आहे. कराचे दर होणे, म्हणजे वस्तूंच्या किमती कमी होणे ही अपेक्षित आहे. स्वाती मॅम, तुम्ही काय सांगा? जनरल पब्लिकच्या म्हणजे सामान्य नागरिकांच्या दृष्टीने जर आपण बघितलं तर जीएसटी म्हणजे सहज सोपा आहे. कारण असंख्य प्रकारचे टॅक्स जे आपण आपल्या नकळत देत होतो ते आता आपल्याला द्यावे लागणार नाहीयेत. फक्त डायरेक्ट टॅक्स जो आपण नेहमी भरतो तेवढाच आपल्याला राहणार आहे. प्रेक्षक हो, आज आपण जीएसटी विषयी इतकी छान माहिती घेतली. जितकं गुंतागुंतीचं वाटते तितकंच गुंतागुंतीचे चित्र नाही आहे. 1 तारखेपासून लागू होईल, गोष्टी सोप्या होतील, उलगडत जातील. आणि हो, एक पॉझिटिव्हिटी असणं गरजेचं आहे की सगळं आपल्या फायद्याचं आहे. अशीच आपली चर्चा आपण वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण भेटत जाऊ वेगवेगळ्या विषयांसह. पण मॅडम, तुम्ही स्टुडिओत आलात, इतकी छान माहिती दिली, धन्यवाद.